ताही अतनो गति तस्मात् सज्जनम ताणम असंभद्रव वाणिजो। जिस प्रकार व्यापारी अपने घोड़ों को काबू में रखकर व्यापार करता है, उसी प्रकार जो आदमी अपने विचारों को बस में रखकर जीवन जीने का प्रयास करता है, वही सच्चे मायने में इंसान कहलाता है। असा 2500 वर्षापूर्वी ज्यांनी या जगाला संदेश दिला ते सर्वोत्तम भूमिपुत्र सिद्धार्थ तथागत भगवान गौतम बुद्ध। वेदासी विटाळ शास्त्रासी विटाळ काय मंगळ विटाळासी, विष्णुसी विटाळ ब्रह्मासी विटाळ काय मंगळ विटाळासी। जन्मता विटाळ मरता विटाळ चोखा मने विटाळ आदिअंती। असा विद्रोहाचा पहिला हुंकार काढणारे संत कवी चोखोबा महाराज, ज्यांनी समतेच्या नुसत्या गप्पा केल्या नाहीत तर समता आपल्या जीवनामध्ये उतरवली, असे सर्व मानवतावादी महापुरुष। आणि समता ही राजांच्या व्यासपीठावरून कशी आचरणातून प्रदर्शित व्हायला पाहिजे हे ज्यांनी दाखवून दिलं, तेली माळी कुंभार चांभार महार मातंग पाटील देशमुख या सगळ्या भिंतीच्या पलीकडे जाऊन 18 पगड जातीच्या लोकांचं स्वराज्य स्थापन केलं, ज्यांच्याबद्दल हिंदीमधला कवी प्रदीप असं म्हणतो की देखो मुल्क मराठों का ये यहाँ शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को उसने तलवारों पे तोला था। हर पर्वत पर आग लगी थी, हर पत्थर एक शोला था, बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था। वीर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की, और इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। अशी बलिदानाची धरती ज्यांनी उपलब्ध करून दिली ते रयतेचे राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, सिम्बॉल ऑफ द नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, ज्यांनी विदर्भामध्ये राहून 7 समुद्रापलीकडे आपल्या विचारांच्या कक्षा रुंदावल्या। परवा मी ग्लोबल कॉन्फरन्समध्ये मुंबईला होतो। हजारो लाखो किलोमीटरवरती राहूनसुद्धा लोक ज्यांच्या जगण्याला पाहून जीवन कसं जगावं हे शिकत आहेत, असे कर्मयोगी वैराग्यमूर्ती श्री संत गाडगे महाराज। आणि ज्यांच्या 55व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्याच नावाचं विद्यापीठ, खरं तर माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। आज एकाच दिवशी सकाळी महाराजांच्या नावानं असणाऱ्या विद्यापीठामध्ये बोलण्याचे हे भाग्य मला लाभलेले आहे। आणि संध्याकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलच्या वतीने, गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने कीर्तन आयोजित केलेलं आहे, तिकडे कीर्तन करण्याची संधी लाभलेली आहे। असं ज्यांनी आपल्या जीवनातून समाज जीवनाला आपल्या तत्त्वज्ञानानं भेदून टाकलं। आणि मी नेहमी असं म्हणतो की लाखो साधू जन्माला आले, पण लाखो साधूंमध्ये एकच महात्मा असा जन्माला आला ज्या महात्म्यानं हातामध्ये खंजिरी घेऊन बॉर्डरवरती उभं राहून बोलण्याची हिंमत केली। महाराज हातात खंजिरी घेऊन उभे राहतात आणि हातात खंजिरी घेऊन समोर बंदुकी धारण केलेले सैनिक आहेत, आणि त्या संगिणीच्या समोर, त्या बंदुकीच्या समोर छाती पुढे करून महाराज असं म्हणतात, गजकी हमेशा चालको गद्दे कभी पाते नहीं, कुत्ते भले ही भौंकते पर बीच में आते नहीं, पर शेर ऐसी शक्ति है जो कुशल होता खेल में, करके वही राजा होता जंगलों के मेल में। जंगलामध्ये सिंहाचा ज्याप्रमाणे दरारा असतो तसा आपल्या आचरणातून, विचारातून आपल्या तत्त्वज्ञानाचा दरारा ज्यांनी निर्माण केला होता ते मानवतेचे महान पुजारी, वंदनीय गुरुमाऊली गुरुकुंज बिहारी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो। आजच्या या राष्ट्रसंत व्याख्यानमालेला या आताच अतिशय सुंदर सर बोलले, या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर सुभाषजी चौधरी सर, प्रमुख उपस्थितीमध्ये असलेले आदरणीय डॉक्टर संजय दुधे, आणि या संपूर्ण कार्यक्रमाच्या संबंधानं अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारे या महाराजांच्या नावानं असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव माननीय डॉक्टर राजू हिवसे, आणि तुकडोजी अध्यासनाच्या प्रमुख या ठिकाणी आदरणीय डॉक्टर राजलक्ष्मी थोटे मॅडम, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या डॉक्टर अमृता, या कार्यक्रमाकरता उपस्थित नागपूर शहरामधले, परिसरामधले आपण सगळे सुज्ञ श्रोते, प्राध्यापक, विविध विद्याशाखांचे प्रमुख, डीन आणि सर्व या ठिकाणी उपस्थित भावांनो आणि बहिणींनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संबंधानं राष्ट्रविकासाचे अपरिहार्य तत्त्वज्ञान राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज असा विषय या व्याख्यानाचा आहे।
पहिल्यांदा आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राष्ट्रविकास ज्याला म्हणतात किंवा राष्ट्र ज्याला म्हणतात ते नेमकं काय आहे. विद्यापीठाचा परिसर आहे म्हणून थोडं त्या दृष्टीनं बोलतो. राष्ट्र ही संकल्पनाच आता धुसर होते की काय अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आम्ही सगळेजण जातपात धर्म पंथ पक्ष विसरून राष्ट्राकरता पेटून उठलं पाहिजे अशी जी भावना असायला पाहिजे होती. दुर्दैवानं ती भावनाच नेस्तनाभूत करण्याच्या काही एक प्रक्रिया काही एक घडामोडी देशामध्ये चाललेल्या आहेत. आणि म्हणून एका झेंड्याच्या विरोधात दुसरा झेंडा, दुसऱ्या झेंड्याच्या विरोधात तिसरा झेंडा असं वातावरण निर्माण होत आहे. आणि मग कोणाला तरी सांगावं लागतं, कोणी म्हणतो हिरवा तर कोणी म्हणतो भगवा. अरे माणसं मरत आहेत, आधी त्यांना जगवा. हिरवा झेंडा की भगवा झेंडा हा महत्त्वाचा विषय नाही. माणसाच्या जगण्याचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि त्या माणसाकरिता, त्या लोकांकरता, त्या सामान्य जनतेकरता आपण झटलं पाहिजे, पेटून उठलं पाहिजे, आपलं कार्य त्यांच्याकरता केलं पाहिजे. याकरिता ज्या विचारवंतांनी तत्त्वज्ञान मांडलं त्यांनी राष्ट्राला प्राधान्य दिलं. वंदनीय महाराजांच्या संबंधानं बोलायचं झाल्यास महाराज ग्रामगीतेमध्ये असं म्हणतात की देश हा देवची पवित्र, कायदा त्याचे व्यवस्था सूत्र. माझा देश हा माझ्यासाठी देव आहे, किंबहुना देवाच्या पलीकडेही माझा देश आहे. जी भावना आंतरराष्ट्रीय स्तरावरती विकसित झालेल्या देशांची दिसते. अरुण शौरी नावाचे पंतप्रधानाचे कुलसचिव असणारे महोदय जेव्हा परदेशात जातात आणि एका चीनमधल्या शाळेमध्ये जाऊन शाळेत शिकणाऱ्या पोरांना असं विचारतात की पोरांनो तुमचा आवडता देव कोणता आहे, तेव्हा एक पोरगा उठून उभा राहतो आणि सांगतो की माझ्या सर्वात जवळचा देव असणारा, मी ज्याला देवापेक्षाही मानतो, माझं इष्ट जे आहे त्याचं नाव भगवान बुद्ध आहे. तेव्हा अरुण शौरी त्याला प्रतिप्रश्न करतात आणि असं म्हणतात, तोच भगवान बुद्ध जर तुझ्या देशावरती आक्रमण करण्याकरता चालून आला तर तू काय करशील. तेव्हा अहिंसेचा पुजारी असणारा, अहिंसेचं मूर्तिमंत उदाहरण असणारा भगवान बुद्ध माझा इष्ट देव आहे असं सांगणारा पोरगा एका क्षणाच्या फ्रॅक्शन ऑफ सेकंड ज्याला आपण म्हणतो तेवढ्या वेळात उत्तर देतो, जर माझा इष्ट असणारा देव माझ्या देशाच्या हिताच्या आडवा येत असेल तर त्या बुद्धाच्या छातीमध्ये घुसणारा पहिला बाण हा माझ्या धनुष्यातून निघालेला असेल. मला असं वाटते आज एवढी सातत्यपूर्णता, एवढं समर्पण वृत्ती आणि एवढा विचार ज्या वेळेस आमच्या देशामध्ये शिकणाऱ्या, शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांमध्ये, तरुणांमध्ये, गुरुदेव भक्त असतील किंवा आणखीन कोणते नागरिक असतील यांच्यामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. त्यावेळेला राष्ट्र ही संकल्पना उदयाला येईल. डॉक्टर B.R. आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणाले होते की देश निर्माण करायचा असेल तर त्याला 4 गोष्टी लागतात. तिथं लोकसंख्या पाहिजे, भूप्रदेश पाहिजे, शासन व्यवस्था पाहिजे आणि सांस्कृतिक एक कल्चर त्याला पाहिजे. सांस्कृतिक दृष्ट्या एक महत्त्वाचा आकृतीबंध, ताळेबंद त्याला असलं पाहिजे. मग त्यांना विचारलं की ह्या 4 गोष्टी असल्या तर देश बनतो, मग राष्ट्र बनण्याकरता याच्यासाठी काय पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या 4 गोष्टी जेव्हा अस्तित्वात येतात तेव्हा फक्त देश बनतो. पण या 4ही गोष्टीच्या पलीकडे आपल्या देशामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येतला प्रत्येक माणूस हा माझा जीव जेवढा प्रिय आहे तेवढाच प्रिय मला वाटायला लागेल, तेव्हा त्या देशालाच राष्ट्र असं म्हटल्या जाते. दुर्दैवानं आपण पाहतो अनेक मोठे मोठे विद्वान राष्ट्र आणि देश याच्यामध्ये गफलत करतात. वंदनीय महाराजांना याची जाण होती आणि म्हणून महाराज म्हणतात की देश हा लोकसंख्येने अस्तित्वात येईल, देश हा शासन व्यवस्थेने अस्तित्वात येईल, देश हा भूप्रदेशाने अस्तित्वात येईल. पण त्याला राष्ट्र बनवायचं असेल तर जेवढा एसीच्या खोलीमध्ये राहणारा माणूस महत्त्वाचा आहे तेवढाच बांधावरती, शेतावरती 45 डिग्री सेल्सिअसमध्ये काम करणारा हा माझाच भाऊ आहे अशी भावना ज्या वेळेला निर्माण होईल आणि त्याच्यासाठी मी जेव्हा काम करायला लागेल त्यावेळेला राष्ट्राचा एक घटक म्हणून मी अस्तित्वात येईल. आता महाराजांनी राष्ट्रविकास कोणत्या दृष्टीनं सांगितला तर मी एक PhDचा विद्यार्थी म्हणून तुम्हाला सांगतो. पुणे विद्यापीठामध्ये ज्याला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणतात तिथला मराठी विषयातला गोल्ड मेडलिस्ट 2014 सालचा होतो. अनेक चर्चासत्रांमध्ये गेलो. मी राष्ट्रसंतांचा भक्त, भाविक म्हणून बोलत नाही. एक गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्या, महाराजांनी जे राष्ट्रविकासाचं तत्त्वज्ञान सांगितलं हे अत्यंत महत्त्वाचं बेसिक लेवलवरचं आहे, जे अनेक विचारवंतांनी सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांना सांगता आलं नाही. मग जबाबदारीनं बोलतो. महाराज असं म्हणतात, राष्ट्र ही संकल्पना किंवा देश हा आम्हाला जर विकसित करायचा असेल तर त्या राष्ट्रामध्ये असणाऱ्या माणसाच्या वर्तनाकडे पहिल्यांदा लक्ष दिलं पाहिजे.
अनेक समाजशास्त्रामध्ये असणारे विद्वान लोक सांगतात की आपण समाजामध्ये हा बदल केला पाहिजे, पण मानवी वर्तनावरती मात्र फार कमी लोकांचं लक्ष आहे. महाराज नेमकं तिथं जातात आणि पहिल्यांदा कॅरेक्टर बिल्डिंग नावाची जी गोष्ट आहे, जी अलीकडे आलेली आहे, त्या कॅरेक्टर बिल्डिंगकडे महाराज लक्ष देतात. आणि मग ग्रामगीतेचा दुसरा अध्याय आपण उघडा, महाराज असं म्हणतात, माणूस जन्माला येण्याच्या अगोदर तो राष्ट्राच्या विकासाला कसा पूरक होईल यासाठी एक महत्त्वाचं काम करणारा घटक समाजामध्ये आहे, तिचं नाव आई आहे. वन गुड मदर बेटर दॅन 1000 स्कूल टीचर. दुर्दैवानं असं आहे की एक आई जी आहे, जी सुसंस्कृत आहे, एका आईकडे जे संस्काराचा खजिना आहे, त्या संस्काराच्या खजिन्यातून राष्ट्रासाठी ते चांगल्या पुत्राला घडवू शकते, याचा विसर तिला पडलेला आहे. आणि म्हणून त्याच ग्रामगीतेमध्ये महिलोन्नती नावाचा अध्याय वंदनीय महाराज पुढे लिहितात आणि महिलांनी स्वतःची उन्नती कशी करावी आणि त्या योगाने आपल्या समाजातल्या सगळ्या लोकांच्या उन्नतीकरता कसं सहाय्यभूत व्हावं याबद्दलचं विवेचन करतात. आता महाराज म्हणतात, ती आई वन गुड मदर बेटर दॅन 1000 स्कूल टीचर, तिनं नेमकं काय केलं पाहिजे? ग्रामगीतेचा दुसरा अध्याय. मी सगळ्या ओव्या म्हणत नाही, थोडक्यामध्ये महाराज असं म्हणतात, संस्कार दुष्परिणामकारी न पडावे आतील गर्भावरी, म्हणून मात्या पित्याने सदाचारी राहावे सद्भावे, न करावे अश्लील भाषण, न बघावे दृश्यहीन, न राहावे व्यसनाधीन, दुर्गुणी अन्न न खावे, आहार विहार सात्विक पूर्ण उत्तम गुणी चिंतन वाचन, झोपता जागता चिंतन, आदर्श महापुरुषांचे येथोनी पाहिजे जतन केले. पुढे मूल जन्मास आले आणि तेव्हापासून संस्कार घडले पाहिजे सद्धर्माचे, मुलाचे वय जसजसे वाढे. आणि मग पुढे आचारसंहिता सांगतात, त्यानं अभ्यास करताना कोणतं अन्न प्राशन केलं पाहिजे, त्यानं कोणत्या शब्दांना आपल्या कानामध्ये साठवलं पाहिजे आणि कोणत्या शब्दाचं आचरण त्याच्या जगण्यामधून दिसलं पाहिजे, हे सगळं सांगत असताना आईने इथूनपासून लक्ष दिलं पाहिजे. आता महाराजांनी नुसतं भाषण देणाऱ्यासारखं एवढं सांगितलं नाही बरं. वंदनीय महाराजांचं एक फार सुंदर जीवनचरित्र आहे, 11 खंडांमध्ये पूज्य सुदामदादा सावरकरांनी लिहिलेलं. त्यामध्ये त्यांनी अशी एक नोंद करून ठेवलेली आहे की महाराज कोण्याही स्त्रीच्या घरी, कोणाचीही गृहस्थाच्या घरी जात होते तेव्हा बैठकीमध्ये बसत नव्हते. आपण सगळे लोक जे आपले सगळे औपचारिकता असते हे सगळे पाळणारे आहो, महाराज याच्या पलीकडे जात होते आणि बैठकीमधून सरळ स्वयंपाक करण्याची जी स्वयंपाक खोली आहे तिथं जात होते आणि त्या स्त्रीला हळूच प्रश्न विचारत होते, स्वयंपाक झाला का तुमचा? आणि मग ती सांगत होती, हो महाराज. बाजूला महाराज पाहत होते आणि महाराजांना जर कांद्याचे टरफलं, लसणाचे टरफलं आणि अजून काही जर दिसलं तर महाराज, बाई तुझं किचन, तुझी स्वयंपाक खोली ही स्वच्छ असली पाहिजे, कारण तुझी स्वयंपाक खोली हे देशाचं भवितव्य घडवण्याचा कारखाना आहे, इथं तुझा मुलगा अन्न प्राशन करतोय. आता आपल्या शिकलेल्या लोकांना ही गोष्ट फार सोपी साहजिक वाटेल, कारण आपण भाषणं ऐकू ऐकू आपली परिस्थिती अशी झालेली आहे. कारण अनेक गोष्टी आपण त्या स्तरावर जाऊन समजून घेण्याची संवेदनशीलता तरी आपल्यामध्ये आहे का, याच्यावरती सुद्धा चिंतन करण्याची वेळ आज आलेली आहे. मला त्याच्यामधला गाभा तुम्हाला सांगायचा आहे. कदाचित वंदनीय महाराज त्या साध्या वाक्यातून या विश्वाला सूचना देतात की या घराची बैठक जेवढी महत्त्वाची नाही, या घराचा चेहरा मोहरा जो दिसतो तो सुद्धा जेवढा महत्त्वाचा नाही, तेवढा महत्त्वाचा या घराचा जो भाग आहे, ती स्त्री, ती गृहिणी ज्या ठिकाणी काम करते आहे ती, कारण तिचं वर्तन जर व्यवस्थित असेल, तिच्या वर्तनामध्ये जर स्वच्छता असेल, तिच्या वर्तनामध्ये जर शिस्त आणि शांती, गांभीर्य या सगळ्या गोष्टी असतील, तर कदाचित तिच्या पोटी जन्माला आलेला मुलगा हा तेवढ्याच उच्चतेने निर्माण होईल. महाराजांनी फक्त घरातल्या स्त्रियांना सांगितलं असं नाही. तुम्ही तुकडोजी महाराजांच्या चरित्राला ज्या वेळेला उघडून बघाल तेव्हा असं लक्षात येईल, 57मध्ये आचार्य अत्रे आणि तुकडोजी महाराजांचा मराठा वृत्तपत्रामध्ये, दैनिकामध्ये त्यांच्या फोटो छापला आणि त्याच्या खाली तुकडोजी महाराजांचे विधान लिहिले गेले होते. ते विधान असं होतं, तुकडोजी महाराज म्हणाले होते की राष्ट्राच्या उन्नतीसाठी सर्व कवींनी एकत्रित आलं पाहिजे आणि राष्ट्राची कविता म्हटली पाहिजे. टला ट आणि रीला रीन झाली माझी कविता पुरी, असं म्हणणारे कवी देशाचं काहीच करू शकत नाहीत. महाराजांचे शब्द जर तुम्ही ऐकाल तर वंदनीय महाराज असं म्हणतात की या देशातले कवी ही राष्ट्राच्या चेहऱ्याला
आणि त्याच्या शरीराला सालंकृत करण्याचं काम करतात, पण खरे कवी ते असतात, खरे राष्ट्रकवी ते असतात जे बाहेरच्या शरीराला सजवण्यामध्ये व्यस्त राहत नाहीत, तर ते शरीर बलवान कसं होईल, सुदृढ कसं होईल, मजबूत कसं होईल यासाठी धडपडत असतात आणि त्या दृष्टीनं कार्य करत असतात. फक्त तिथंच सांगून थांबले नाहीत, तर मी प्रताप महाविद्यालय अंमळनेरचं तिथं तुकडोजी महाराज जातात तेव्हाचे मी श्री गुरुदेव मासिकामधले काही रेफरन्सेस पाहत होतो. तुकडोजी महाराज 8वी 10वीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या पोरांच्या पुढे असं म्हणतात, अरे पोरांनो, तुम्ही सिनेमे पाहता. हे महाराजांचे वाक्य जसेच्या तसे सांगतो. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स, डबल इन्व्हर्टेड कॉमा सिंगल अंडरलाईन, पॉईंट नोटेड. महाराज असं म्हणतात, पोरांनो तुम्ही सिनेमे पाहता आणि सिनेमे पाहून तेरे प्यारी प्यारी सूरत पर किसी की नजर ना लगे म्हणता. अरे तुमच्यासारख्या पोरांनी, तुमच्यासारख्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी जर मुलीला पाहून तेरी प्यारी प्यारी सूरत म्हटलं तर देशाच्या सुरतीकडे, देशाच्या चेहऱ्याकडे कोण लक्ष देईल सांगा बरे. वंदनीय महाराजांचे शब्द काळजात साठवण्यासारखे आहेत. मित्रांनो, महाराज त्या विद्यार्थ्यांना सांगतात, महाराज त्या लोकांना सांगतात, महाराज त्या नेत्यांना सांगतात आणि महाराज कुंभमेळ्यात जाणाऱ्या त्या आलेल्या साधूंना सुद्धा सांगतात, यहाँ पर आप कुंभ मेला में एक जगह पे आते हो तो मुझे बहुत आनंद होता है, लेकिन यहाँ आकर अपने आखाड़े का गुणगान गाते हो मुझे ऐसा लगता है जिस दिन इस देश के साधु अपनी डफली अपना राग छोड़कर देश का भजन गाएंगे उस दिन मेरा देश बहुत बड़ा बनेगा और मेरा राष्ट्र एक तेजस्वी राष्ट्र बनेगा. हे किती सुंदर तत्वज्ञान आहे. या तत्वज्ञानाचा पाठलाग करत करत वंदनीय महाराज फक्त बोलघेवड्यांसारखे बोलत नाहीत. मला फार दुःख वाटते, तुकडोजी महाराज किती महान होते याच्यावरती फेसबुकवर एखादा माणूस लिहितो आणि मग त्याच्यावर 10 लोक बोलतात. एखादा माणूस तुकडोजी महाराजांच्या संबंधानं लेखन करतो आणि मग त्याच्यावरती 20 लोक कमेंट करतात. पण ते सगळं करत असताना फक्त बोलण्याच्या पलीकडे जाऊन आपण काय कार्य करतो हा आलेख सुद्धा वंदनीय महाराजांच्या चरणी आपण सादर केला पाहिजे. कारण महाराज हे नुसतं बोलत नाहीत. काय करतात महाराज? आमगाव नावाचं छोटंसं गाव, ज्या गावामध्ये जाण्याकरिता रस्ता नसतो आणि कोणीतरी म्हणतो महाराज तुमच्या भजनाचा कार्यक्रम ठेवायचा आहे. महाराज म्हणतात जाण्याला रस्ता नाही, आम्ही त्याची व्यवस्था करू. रात्रभराचा वेळ होतो, 2-4 दिवस निघून जातात, रस्ता तयार होत नाही. कोण्यातरी खेड्यात महाराज जातात आणि मोटर जाऊन थांबते आणि सांगितल्या जाते की पुढे गाडी जात नाही. तेव्हा राष्ट्रविकासाचं अपरिहार्य तत्वज्ञान सांगणारा हा महात्मा स्वतःच्या डोक्यावरती टोपली घेतो, हातामध्ये फावडं घेतो आणि जगाच्या इतिहासामध्ये संत हा भजन लिहित असताना मंदिर, गाभारा, घंटी, पूजा, पाती ह्या सगळ्या गोष्टी लिहिताना तुम्हाला दिसेल. पण विश्वामधला हा एकमेव संत महात्मा असा आहे ज्याच्या भजनामध्ये शब्द येतात, फावड़ी टोपली ले ले भाई टिकास भी तो साथ करो, जिनके घर में गंदा होगा हंसी खुशी से साफ करो, चल चल भाई करे सफाई कूड़ा कचरा साफ करे, बहुत दिनों का रुका हुआ है मिलकर सुंदर आज करे, सड़ी हुई यह फल और सब्जी कौन दिया है डाल यहाँ, मलमूत्रों को बाहर छोड़ा कौन किया बेहाल यहाँ, समझ नहीं आई है उनको अपने घर का काज करे, बहुत दिनों का रुका हुआ है मिलकर सुंदर आज करे. हे शब्द जरी साधे असले तरी या शब्दांच्या पाठीमागे वंदनीय महाराजांच्या तत्वज्ञानाचा गाभा आहे. आता आपल्या देशामध्ये अनेक विद्वान आपल्याला पाहायला भेटतात. फिलॉसॉफीला मांडणारे जाणणारे काही लोक जर या ठिकाणी बसलेले असतील तर ते आम्हाला विचारतात. पुणे विद्यापीठामध्ये मी शिकत असताना एका फार मोठ्या शिक्षण घेतलं की माणसाचा एक प्रॉब्लेम होतो. शिक्षण घेतल्यानंतर माणसामध्ये अशी ऐट निर्माण होते की लोखंडाचा पुतळा तरी वाकेल पण शिक्षण घेणारा माणूस वाकेल की नाही अशी परिस्थिती निर्माण होते. आणि म्हणून मग विद्वान झाला माणूस की त्याला आपलं जेवढं शिक्षण आहे या शिक्षणात संपूर्ण विश्वाचं ज्ञान साठवलेलं आहे, याच्या पलीकडे काहीच नाही असा अहमगंड निर्माण होतो. मला एक जण विचारायला लागला, अरे काय हे म्हणता घडी घडी मनी तुझे नाम जपावेन, याच्यात काय तत्वज्ञान आहे? आणि काय तुम्ही सांगता ग्रामगीता, हे ग्रामगीता म्हणजे काय, गाव झाडा रस्ते साफ करा, याच्यात कुठलं तत्वज्ञान आहे? फिलॉसॉफीचे अभ्यासक असणारे लोक त्यांना असं जेव्हा वाटते किंवा संशोधन करणारे लोक त्यांना जेव्हा असं वाटते तेव्हा आमच्यासारख्या जबाबदार व्यक्तीनं वंदनीय महाराजांच्या तत्वज्ञानाचा काय बेस होता हे समाजापुढे मांडलं पाहिजे. पण दुर्दैवानं असं झालं, भगवी टोपी घालणाऱ्याला
चांगल्या साफसुथऱ्या कपड्यामध्ये असणारा माणूस हा तुकडोजी महाराजांचा शत्रूच आहे की काय असं वाटायला लागलं. आणि जो चांगल्या कपड्यांमध्ये आहे, चांगल्या विचारामध्ये वावरतो आहे, त्याला भगवी टोपी घालणारा माणूस म्हणजे येडपट आहे की काय असं वाटायला लागलं. म्हणून याच्याकडचा अनुभव आणि त्याच्याकडचं तत्त्वज्ञान या दोन्हीचा मेळ बसेनासा झाला. मी अनेक ठिकाणी जातो. राष्ट्रीय विज्ञान दिनाला मी इस्रोचे जो विभाग आहे मुंबईला वाशीमध्ये ब्रिट नावाची संस्था आहे, तिथं 450 शास्त्रज्ञांसमोर बोललो. आतमध्ये एंट्री द्यायला तयार नव्हते. मला म्हणे, महाराज बाकीचे सगळे शास्त्रज्ञ आम्हाला समजले, पण हे लुंगीवाल्याला कशाला का बोलावलं? एवढ्या चांगल्या कार्यक्रमात तुमचं काय काम आहे? आम्ही माणसांना असं पाहायला लागलो. मी हे यासाठी सांगतो, तुकडोजी महाराजांना सुद्धा लक्षपूर्वक ऐका, तुकडोजी महाराजांना सुद्धा हातामध्ये खंजेरी घेऊन गावागावामध्ये कुठंतरी भजन करत फिरणारा एक साधू आहे असं आचार्य अत्रेंसारखा माणूस जर काही दिवस मानत असेल, तर आपल्यासारखे छोटे मोठे विद्वान भुलतात याच्यात मला काही नवल वाटत नाही. महाराजांकडे त्या दृष्टीनं पाहिल्या गेलं. पण माझ्या राष्ट्रसंतांच्या तत्त्वज्ञानाचा बेस मी तुम्हाला सांगतो. पूर्वेकडचे देश, संपूर्ण पूर्वेकडचे देश भगवान बुद्धाच्याही पलीकडे एका व्यक्तीला मानतात. फिलॉसॉफीच्या क्षेत्रात, तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात त्या व्यक्तीचं नाव आहे कन्फ्युशियस. या कन्फ्युशियसला पूर्वेकडचे सगळे लोक जे आहेत, देश जे आहेत, ते पूज्य मानतात. कन्फ्युशियस सारखा विचारवंत नाही असं म्हणतात. त्या कन्फ्युशियसला ज्या वेळेला आशिया खंड सुद्धा नीटपणाने ओळखत नव्हता, माझे शब्द लक्षपूर्वक ऐका, ज्या वेळेला त्या कन्फ्युशियसला आशिया खंड म्हणतो मी, भारत ज्या खंडामध्ये येतो तो आशिया खंड सुद्धा कन्फ्युशियसला पूर्णपणाने ओळखत नव्हता, तेव्हा गुरुकुंज मोजरीच्या दास टेकडीवर पायथ्याला कन्फ्युशियसचा पुतळा बसवणारा जगातला एकमेव महात्मा म्हणजे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आहेत. ज्या कन्फ्युशियसचे तत्त्वज्ञ, ज्या कन्फ्युशियसचं तत्त्वज्ञान हे डॉक्टर B.R. आंबेडकरांसारखे विद्वान कोट करतात. बाबासाहेब आयुष्यभर एक वाक्य बोलत होते, बाबासाहेब आंबेडकर. ते वाक्य असं होतं की मला जर कोणी 2 नाणे दिले तर मी एका नाण्याचं गुलाबाचं फूल विकत घेईल आणि एका नाण्याचं पुस्तक विकत घेईल. कारण एका नाण्याची भाकरी विकत घेईल आणि एका नाण्याचं पुस्तक विकत घेईल. कारण की भाकरी मला पोटाला चांगलं ठेवेल, मला जगवेल, पण कसं जगावं हे मात्र मला दुसऱ्या आण्यानं घेतलेली वस्तू शिकवल्याशिवाय राहणार नाही. हे वाक्य दुसऱ्या तिसऱ्या कोण्या व्यक्तीचं नसून कन्फ्युशियसचं आहे. मला नवल वाटतं 4थ्या वर्गाचा अर्धा अभ्यासक्रम पूर्ण करणारे तुकडोजी महाराज त्या कन्फ्युशियसच्या तत्त्वज्ञानाला कशा पद्धतीनं आकलन करून घेत असतील. मला असं वाटतं ग्रामगीतेच्या 38व्या अध्यायामध्ये, 40व्या अध्यायामध्ये जे साधू संतांचे नाव येतात त्याच्यामध्ये टॉलस्टॉयचं नाव लिहितात तुकडोजी महाराज, त्याच्यामध्ये कार्ल मार्क्सचं नाव लिहितात, त्याच्यामध्ये या सगळ्या तत्त्वज्ञ लोकांचे नावं ज्या वेळेला तुकडोजी महाराज लिहितात त्यावेळेला ते कोण्या पुस्तकातून पाहून, PhD करणाऱ्यानं दुसऱ्याचा प्रबंध काढावा आणि पहिल्या 2 ओळी काढून टाकाव्या आणि शेवटच्या 2 ओळी काढून टाकाव्या ॲज इट इज. एक गोष्ट लक्षात ठेवा, कॉपी पेस्ट नेमकेपणापेक्षा सृजनशील गोंधळ महत्त्वाचा असतो. कॉपी पेस्ट नेमकेपणा तर हजारोंमध्ये दिसला होता. तुकडोजी महाराजांनी हे कोण्या पुस्तकातून कॉपी पेस्ट केलं नव्हतं. आतला सृजनशील गोंधळ त्यांना खुणावत होता. आणि म्हणून 4था वर्गही पूर्ण न झालेले तुकडोजी महाराज लोकांनी समजले आणि लोकांना वाटलं 4थाच वर्ग शिकला नाही याला कुठलं ज्ञान समजणार आहे. पण तेच तुकडोजी महाराज ग्रामगीतेच्या 38व्या अध्यायामध्ये जेव्हा अध्यात्माची परिभाषा करतात तेव्हा हजारो ग्रंथ त्यांच्या पुढे नतमस्तक होतात. मला असं वाटते तत्त्वज्ञानाचा खरा बेस राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांकडे होता. जर त्यांच्याकडे हे तत्त्वज्ञान सगळं होतं तर राष्ट्रविकासासाठी त्यांनी महिलांना सांगितलं, साधू संतांना सांगितलं, नेत्यांना सांगितलं, पुढाऱ्यांना सांगितलं असं झालं नाही. तुकडोजी महाराजांनी हे सगळं सांगत असताना त्याचा एक कृती कार्यक्रम काय असला पाहिजे याची रचना केली. आणि ती रचना करत असताना मोजरीमध्ये गुरुदेवनगर असेल, भंडारा गोंदिया जिल्ह्यातले काही गावं असतील, चंद्रपुराच्या भागातली काही गावं असतील, आता त्यांच्यानंतर पूज्य तुकारामदादा गीताचार्य यांनी चळवळीतून निर्माण केलेले जे गावं असतील त्या गावांच्या आधीचे गावंसुद्धा ज्यांच्या कार्याने रोपण केलं होतं, ज्यांनी त्या ठिकाणी कार्य सुरू केलं होतं, त्या महाराजांनी आपल्याला एक मॉडेल तयार करून दिलं. आता आपण पाहतो अलीकडे जे मॉडेल आहेत ते 3D व्ह्यूमध्ये दिसतात आपल्याला आणि तेच झाडं, 2-4 उडणारे पक्षी आणि आपल्याला असं वाटते की अशा पद्धतीचं मॉडेल आपल्याला तयार करायचं आहे. महाराजांनी या 3D व्ह्यूपेक्षा क्लिअर चित्र आपल्याला उभं करून दिलं. महाराज म्हणतात गाव आहे, त्या गावामध्ये खांब दिलेले आहेत आणि त्या खांबावर लावलेले लाईट
हे कोण्यातरी ग्रामपंचायतच्या एखाद्या नोकराने यावं, बटन सुरू करावं आणि ते लाईट सुरू होतील. कुणीतरी यावं आणि ग्रामपंचायतच्या समोरचा परिसर झाडून टाकावं म्हणजे ते स्वच्छ होईल. या भरवशावर राहू नका. ते असं सांगतात, आपल्या देशाचं काम आपण स्वतः केलं पाहिजे. माझ्या गावाचं काम मी स्वतः केलं पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर अपनी सडके आप बनाकर चौक में दिये जलाओ. वंदनीय महाराज सांगतात की हे सगळे कामं आपण केले पाहिजे. माझ्या गावाच्या कोपऱ्यामध्ये एक वाचनालय उभं असेल, त्या वाचनालयामध्ये काय असलं पाहिजे त्याचं चित्र ग्रामगीतेमध्ये रेखाटून दिलं, काढून दिलं. महाराज असं म्हणतात, गावी असावे वाचनालय जेथे नाना ग्रंथ ज्ञानमय. गावामध्ये विहीर असेल, गावी असावी विहीर पाणी पिण्यासी थंडगार. माझ्या गावात एखादं छोटंसं मंदिर असेल, ज्या मंदिरामध्ये म्हातारे पत्ते खेळण्याचा कार्यक्रम करतात. हे चित्र महाराजांना अपेक्षित नव्हतं. महाराज म्हणतात, माझ्या गावचं जे मंदिर आहे ना, मंदिरे म्हणजे पाठशाळा, चाले शिक्षणाचा सोहळा, झाला निधी सर्व गोळा याची कारी लावावा. माझ्या गावातलं मंदिर हे लोकांना शिक्षण देण्याचं, लोक शिक्षणाचं एक केंद्र व्हावं, हे चित्र महाराजांनी उभं केलं. आणि या प्रत्येक माणसानं आपल्या गावाच्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. जेव्हा टेक्स्ट टू कॉन्टेस्ट आपण येतो, म्हणजे हे सगळ्या आयडियल गोष्टी, पण वर्तमानात ज्या वेळेला येतो त्यावेळेला आपल्या सगळ्यांकडे महागडे मोबाईल आहेत. लाख लाख रुपयाचे मोबाईल आले. आमच्यासारखे लुंगी घालणारे महाराजच लाख रुपयाचे, 1.5 लाख रुपयाचे मोबाईल वापरत आहेत. या मोबाईलवर शेकडो प्रकारचे वॉलपेपर येतात. मग आपण तिथं जातो, एखादं सिंगापूरसारख्या सुंदर शहराचं चित्र डाउनलोड करतो आणि आपल्या वॉलपेपरवर ठेवतो. पाहिलं की प्रसन्न वाटते. हे सिंगापूरसारख्या सुंदर शहराचं चित्र मोबाईलच्या वॉलपेपरवर ठेवून आमचं गाव सुंदर होणार नाही. आमची पंचायत काय आहे माहीत आहे, आम्हाला फेसबुकवरती मोठा ब्लॉग लिहावा वाटतो. आम्हाला त्या मोठ्या मोठ्या जर्नलमध्ये, मोठ्या मोठ्या मासिकांमध्ये लेख लिहिता येतात. आम्ही ब्लॉग मोठा लिहितो, पण आमच्या कॉलनीचा ब्लॉग मात्र घाणेरडा होतो. याच्याकडे आमचं कधी लक्ष नसते. आम्ही खूप उपदेशाच्या गोष्टी सांगतो, पण तो उपदेश आमच्या जीवनामध्ये कार्यरूपाने किती उतरलेला आहे याच्यावरती चिंतन करणं मात्र आम्ही विसरून जातो. महाराज म्हणतात, आता तुम्हाला लागा प्रचारा सत्वरी, आता पुरे ही बोलणी. मी याच्या आधी डॉक्टर काने साहेब सर ज्या वेळेला कुलगुरू होते तेव्हा ग्रामजयंतीच्या निमित्ताने व्याख्यानाकरता आलो होतो. तेव्हा मी असा विषय बोललो होतो, राष्ट्रसंतांनी दिलेला संदेश. महाराजांचा हा संदेश आहे. हा राष्ट्र विकासाचं जे कार्य आहे ते सुद्धा वंदनीय महाराजांचा संदेश आहे. आणि त्या संदेशाच्या दृष्टीनं आम्हाला सगळ्यांना कार्य करायचं आहे. ते कार्य करत असताना महाराज म्हणतात 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, ज्या त्यांच्या ग्रामगीतेमधून, त्यांच्या तत्त्वज्ञानातून, साहित्यामधून आपल्या निदर्शनास येतात. त्यातली पहिली गोष्ट अशी आहे की माणूस म्हणून माझं वर्तन काय आहे. मगाशी मी जे सांगत होतो, महाराज म्हणतात कॅरेक्टर बिल्डिंग शिवाय, त्याच्याशिवाय आपण काहीच निर्माण करू शकत नाही. एक माणूस स्वतःचं जीवन जसं जसं सुधारू लागेल तशा तशा पद्धतीनं बदल व्हायला लागेल. मी माणूस म्हणून काय करू शकतो. महाराज म्हणतात राष्ट्रावरती आर्थिक आपत्ती आली असेल तर त्यानं कमीत कमी खर्चामध्ये जगणं शिकलं पाहिजे. महाराज म्हणतात त्याच्याकडे जर निधी उपलब्ध असेल विपुल प्रमाणात, पण माणसं जर त्याच्याकडे कमी असतील गावाच्या, देशाच्या विकासासाठी, तर त्यानं आपले श्रम या देशासाठी, राष्ट्रासाठी खर्ची घातले पाहिजे. हे सगळं तेव्हा करेल तो जेव्हा तो स्वतःचं चारित्र्य निर्माण करेल. आता चारित्र्य निर्मिती म्हणजे नेमकं काय. स्वामी विवेकानंद असं म्हणाले होते की चारित्र्य हे माणसाचा सर्वात मौल्यवान असा दागिना आहे, पण त्याचा शोध माणसाला आयुष्यभर लागत नाही. महाराज म्हणतात त्या चारित्र्याची निर्मिती करणं म्हणजे काय. ग्रामगीतेच्या एकाच ओवीत सांगितलं आणि मला सांगताना आनंद होतो. आता लोक दिवसाला 10,000 रुपये चार्ज करून व्यक्तिमत्वाचे विकासाचे मोठे मोठे कार्यशाळा घेतात, मोठे मोठे कार्यक्रम घेतात. 30,000 रुपये देऊन 3 दिवसाचा लँड फोरमचा कोर्स करावा लागतो. अजून कोणत्या गोष्टी कराव्या लागतात. वंदनीय महाराजांनी व्यक्तिमत्व विकास नावाची गोष्ट एकाच वाक्यात सांगितली, एका ओवीत सांगितली. महाराज असं म्हणतात, मनुष्य निरोगी सात्विक बनावा, त्यास व्यसनाचा उपद्रव नसावा, त्याचा व्यवहार त्रासदायी न व्हावा कोणासही. या जगातली जेंटलमॅनची सर्वात सुंदर जर कोणती व्याख्या असेल तर वंदनीय महाराजांनी ग्रामगीतेत केलेली ही व्याख्या आहे.
दुर्दैवानं आपण जेंटलमॅन पाहतो, आपल्याला जेंटलमॅन कोणता दिसतो? तो लिफ्टमधून उतरत असतो आणि मग त्याचं पोट पुढे येते, मग तो श्वास आतमध्ये घेतो, रेचक कुंभक 2 मिनटं काहीतरी करतो आणि मग त्याच्या अंगात मोठं ब्लेझर चढवलेलं असते, 2 कुत्रे येतात आणि त्याचे पाय चाटायला लागतात आणि खाली लिहून येते परफेक्ट मॅन, द जेंटलमॅन. हा जेंटलमॅन नाही आहे, हा जाहिरातींनी तुमच्या डोक्यात पेरलेला चुकीचा जेंटलमॅन आहे. हा जर जेंटलमॅन असता तर लुंगी गुंडाळून भारतीयत्वाची, हिंदुत्व नाही हे वेशभूषा, हे आपल्या आचरणातून, बोलण्यातून सांगणाऱ्या विवेकानंदाच्या पुढे लाखो लोक नतमस्तक झाले नसते. वंदनीय महाराज म्हणतात, जेंटलमॅन बनणं, कॅरेक्टर बिल्डिंग तयार करणं हे पायापासून सुरुवात आहे. आतमधून वर्तनामध्ये बदल झाला पाहिजे. मनुष्य निरोगी सात्विक बनावा. आज किती लोक निरोगी आहेत? मी खेड्यापाड्यामध्ये फिरतो, लोक सांगतात आम्हाला, कोणी म्हणतो टोंगडे दुखतात, कोणी म्हणतो मान दुखते, कोणी म्हणते सकाळी जाग येत नाही, कोणी म्हणते झोपच लागत नाही. काही जण तर मला विचारतात, महाराज हे झोपीची गोळी आहे, हे घेतल्याशिवाय झोप येत नाही, माझी झोपीची गोळी केव्हा बंद होईल? म्हटलं पुढच्या हप्त्यात तर तुला 2 गोळ्या सुरू होतील. उजव्या कळावर झोपायचं आहे पिवळी गोळी घे, डाव्या कळावर झोपायचं आहे हिरवी गोळी घे. कारण जीवनभर दिवसभर शांततेनं झोप लागावं असं काही कामच केलं नाही ना, तुला झोप कशी काय लागेल? माणसं निरोगी बनले पाहिजे. आता निरोगी लोक नाहीत, ते कसे बनावे तेही महाराजांनी सांगितलं. आता मी आरोग्यावरती काही लेक्चर द्यायला आलेलो नाही. ग्रामगीतेचा 14वा अध्याय ग्राम आरोग्य. महाराज म्हणतात सकाळी उठल्यापासून आंघोळ कशी करावी, जेवण कसं करावं, हे सगळं त्यानं तो निरोगी बनेल. बरं, तो निरोगी बनला, मनुष्य निरोगी, सात्विक बनावा. अनेक लोक निरोगी आहेत पण सात्विक नाहीत ना. सात्विकता हे त्याच्या वागण्या बोलण्यातून लोकांच्या करता चांगली त्याला वाटलं पाहिजे, लोकांना त्याच्याकडे पाहून चांगलं वाटलं पाहिजे. मनुष्य निरोगी सात्विक बनावा, त्यास व्यसनाचा उपद्रव नसावा. आज आपण पाहतो आपल्या घरातला 25 वर्षाचा मुलगा हा किती व्यसनांनी त्या ठिकाणी पछाडलेला आहे. मी इंटरनॅशनल हॉस्टेलमध्ये राहायला होतो. एवढी 4-5 फुटाची डस्टबिन रिकामी येत होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या सगळ्या डस्टबिनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या मादक द्रव्यांच्या रिकाम्या बाटल्या एका रात्रीमध्ये 5 फुटाची डस्टबिन भरून जायची. हे इंटरनॅशनल हॉस्टेलमध्ये शिकणारे पोरं आहेत, हे MSc करणारे मुलं आहेत, हे MCOM करणारे मुलं आहेत, हे PhD करणारे मुलं आहेत, हे MPhil करणारे मुलं आहेत. आणि ज्या दिवशी यांच्याकडचा पैसा संपून जातो त्यावेळेला रुमालावरती व्हाईटनर टाकून त्याच्यापासून सुद्धा नशा करता येईल का असे मार्ग हे शोधायला लागतात. तेव्हा माझ्या राष्ट्रसंतांचे शब्द अंगावरती शहारा उभा करतात, तेव्हा राष्ट्रसंतांचे शब्द काळजाला ओढून काढतात, तेव्हा राष्ट्रसंतांचे शब्द माणसाला हलवतात. आणि ते राष्ट्रसंत सांगतात, अरे राष्ट्र जागवा, जागृत व्हा तरुणांनो, वीरवृत्तीचा दिवा उजळवा, जागृत व्हा तरुणांनो. धर्मनीती ही दलित दलापरी भारत भूची झाली, भक्ती मुक्तीचे सोंग वाढले, दुर्बलता उरी आली. त्या राष्ट्रसंतांच्या भजनामध्ये मी बारीक निरीक्षण करणार आहो, एक एक शब्द वाचून त्याचा सार तुमच्या पुढे सांगतो. महाराजांनी आपल्या भजनामध्ये, अभंगामध्ये, साहित्यामध्ये सगळ्यात जास्त जर कोणते शब्द वापरले असतील तर ते शब्द वापरले मित्रांनो, मित्रा, दोस्ता. हे शब्द वापरत असताना वंदनीय महाराज का मित्रांनो म्हणतात वारंवार, वंदनीय महाराज का दोस्तांनो म्हणतात वारंवार, वंदनीय महाराज भावांनो का म्हणतात वारंवार? कारण वंदनीय महाराजांना माहीत होतं या देशातले युवक, ज्या युवकांच्या शक्तीला व्यसन नावाच्या गोष्टीनं त्या ठिकाणी नेस्तानाभूत केलेला आहे आणि उरलेली शक्ती चुकीच्या ठिकाणी वापरल्या जात आहे. तो पाश्चिमात्य विचारवंत असणारा एक कवी असा म्हणतो की आय एम नॉट युजलेस, आय एम युजलेस, आय एम नॉट केअरलेस, आय एम केअरलेस. हे या देशातले तरुण पोरं बेकाम झालेले नाही आहेत. त्यांचा काम कुठं करून घ्यावं, त्यांचा उपयोग कुठं करून घ्यावा याची अक्कल आम्हाला उरलेली नाही आहे. या देशातले जे मुलं आहेत ते निष्काळजी नाही आहेत, पण त्यांची काळजी व्यवस्थित कशी घ्यावी याचा विवेक आम्ही हरवून बसलेला आहो. त्या तरुणांना महाराज म्हणतात हे व्यसन सोडले पाहिजे. तुम्हाला ऐकताना आश्चर्य वाटेल, 7 दिवसातले 3 तास हे सर्वे केलेलं आहे माझ्या खिशातल्या गोष्टीने. 7 दिवसात मधले 3 तास या देशातल्या 23 ते 30 वयोगटातल्या मुलांचे कुठं खर्च होत आहेत? 3 तास दर आठवड्याचे कटिंगवाल्याच्या सलूनमध्ये, त्या सलूनमध्ये त्याचे खर्च होतात. ते कशासाठी होतात माहीत आहे का? खालचे काढा, वरचे ठेवा, 2 एकर नांगरा, 2 एकर तसंच उभं ठेवा. आणि त्याला असं वाटते की ही केशभूषा, ही वेशभूषा म्हणजे माझ्या जीवनाचं अल्टिमेट गोल आहे. मी कशानं सुंदर दिसेल तर माझी व्यवस्थित कटिंग असली पाहिजे, व्यवस्थित सगळं असलं पाहिजे. हे त्याला हे लागलेलं व्यसन आहे.